नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याकडं सिंचनाची सोय आहे। आपल्याला बागायतीसाठी कापूस पिकाची लागवड करायची आहे। तर मग कोणत्या वाहनाची करायची आपल्याला चांगलं उत्पादन देईल, आपल्याला नंतर दिवाळीच्या नंतर 2 ते 3 पाणी देऊन चांगलं उत्पादन घेता येईल, असंच वाहन मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सजेस्टिंग करणार आहे, जे आपल्याला चांगलं उत्पादन देईल। मोठे बोंड आहे, 60-70% जास्तीत जास्त 5 पाकळ्या आणि 40 ते 45 बिया असलेलं असं वाहन आहे हे चांगलं। तर मित्रांनो, व्हिडिओत बघूया आपण। तर मित्रांनो, शेतकरी राजा चॅनलवर मी महेंद्र आपलं मनापासून स्वागत करतो। आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो। आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा, कारण की असे शेतीविषयी माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करत असतो, जे आपल्याला सर्वप्रथम मिळेल। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्याकडे सिंचनाची सोय आहे बागायतीसाठी। दिवाळीच्या नंतर आपल्याला 2 ते 3 पाणी देऊन चांगलं आपल्याला उत्पादन घेता येईल असं वाहन एक आपण सजेस्टिंग करणार आहोत। चांगलं असं वाहन आहे। 60-70% 5 पाकड्या या वाहनामध्ये असू शकते आणि एका बोंडामध्ये 40 ते 45 बिया। आणि मित्रांनो, या बोंडाचं वजन आहे 5 ते 7 ग्रॅम। आणि मित्रांनो, हे 170 ते 180 असं दिवसाचं वाहन आहे हे। तर मित्रांनो, हे चांगलं उत्पादन देणारं वाहन आहे। आपण याची निवड करून लागवड करू शकता। हे बागायतीसाठी चांगलं वाहन आहे। तर मित्रांनो, ते कोणतं वाहन आहे? तर ते आहे तर मित्रांनो, धरती कंपनीचं जियान। हा मित्रांनो, जियान हे वाहन चांगलं आहे, बागायतीसाठी चांगलं आहे। आणि मित्रांनो, याची आपण लागवड 4x2 किंवा 3x3 अशी लागवड करू शकता। आणि मित्रांनो, याच्या बागायतीसाठी चांगलं वाहन असल्यासाठी आपल्याला याची लागवड दूर 3x3 किंवा 4x4 वेळेस करावं लागते। जास्त घन लागवड करून याचा काही आपल्याला फायदा होत नाही। जास्त फळफांदी असणारं आणि जवळजवळ बोंड लागणारं आणि जास्तीत जास्त बोंड लागणार हे मित्रांनो वाहन आहे, धरती कंपनीचं जियान। तर हे मित्रांनो चांगलं उत्पादन देणारं वाहन आहे, याची आपण लागवड करू शकता। आणि मित्रांनो, आपण मागील वर्षी कोणत्या व्हेरायटीचा कापूस लावला होता आणि यावर्षी कोणत्या व्हेरायटीचा लावणार आहे, कमेंट करून हे कळवा। तर मित्रांनो, व्हिडिओत आपली माहिती आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा अशी मी विनंती करतो। आणि मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोवरी जय जवान जय किसान, धन्यवाद।